नमस्कार, मी मनसी डीपी टेलरिंग चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कापडी छोटी पिशवी दाखवणार आहे। चला तर मग आपण सुरू करूया। हे बघा, हे कापड आहे। हे जे मी कापड घेतलं आहे ते असं पूर्ण घेतलं आणि हे अस्तर आहे। हे बघा, हे अस्तर आहे ते पूर्ण घेतलं आहे मी। तर ह्याची मी असं हे जे माप घेतलं आहे ते सांगते तुम्हाला किती आहे। हे 13 आहे उंची, 13 म्हणजे 13 दुनी 26 असं हे पूर्णच मोठं 26 इंच घ्यायचं आहे। हे पूर्ण असं मोठं 26 इंच घ्यायचं आहे। आणि जे बेल्टसाठी जो हे लागणार आहे कापड, ते बेल्टसाठी पण मी हे उंची आहे ती 13 घेतली आहे। ही बघा 13 13.5 आहे। आणि हा जो बेल्टची रुंदी आहे ती 4.5 इंच घेतली आहे। आणि त्याला आतमध्ये लावायला मी हे 2-2 इंचाचं अस्तरचं कापड घेतलं आहे। आधी मी बेल्ट तयार करणार आहे आणि नंतर पिशवी दाखवते। हे बेल्ट आहे तो तयार करते मी। हे बघा, हे असं ठेवायचं आहे आधी आणि हा इकडून फोल्ड मारायचा आहे आणि हा इथे आणि नंतर हा इथे घ्यायचा आहे असा। हे बेल्ट तयार करून झाले दोन्ही पण। आता मी पिशवी, हे पूर्ण कापड आहे मेन आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा, हे फोल्ड करून झाल्यावर नंतर परत एकदा इथे फोल्ड करायचं आहे आणि हा इथे पॉईंट करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला वरती बेल्ट लावायचे। तर हे बघा, हा पॉईंट केला इथून, हा बघा 2 इंच घ्यायचं आहे। हा पॉईंट आहे त्याच्या तिकडे पुढे आणि इथून 2 इंच आणि तसंच ह्या बाजूला पण जो आपण पॉईंट केला आहे ना तिथून हा घ्यायचे 2 इंच इकडे, 2 इंच इकडे। आणि आता इथे मी बेल्ट लावते। बघा, हा बेल्ट आहे तर हा मी असा लावून घेते इथे। हे बेल्ट लावलेत मी दोन्ही साईडला। हे बघा, हे असे लावलेत आणि हे पूर्ण असं ओपन करून ठेवलं आहे आणि त्याच्यावर हे अस्तर आहे ते असं ठेवायचं आहे। आणि फक्त पहिल्यांदा जे आपण इकडे बेल्ट लावलेत वरती त्या साईडला अशी टिप मारून घ्यायची आहे। डबल टिप मारून घेते मी ह्या साईडला आणि त्या साईडला। अर्धा इंच एवढं अंतर ठेवायचं आहे। ही दोन्ही साईडला टिप मारून घेतले बेल्टच्या त्या बाजूला दोन्ही साईडला आणि हे ओपन करून घ्यायचं आहे। हे बघा, असं हे ओपन करून झाल्यावर ह्या साईडला दाब मारून घ्यायचं आहे अजून एक, इकडे ह्या साईडला आणि त्या साईडला। आणि ह्या साईडने पूर्ण हा जो भाग आहे इकडचा दोन्ही साईडला टिप मारून घ्यायची। आपण जो आता ह्याला दाब मारणार आहे ना तर हे अस्तर ना बाहेर असं वरती दिसलं नाही पाहिजे, ते बरोबर आतल्या बाजूलाच गेलं पाहिजे। आणि हे टिप मारून घेते इथे। हे बघा, इथून 1.5 इंच घ्यायचं आहे। हे इथून हे 1.5 इंच घ्यायचं आहे असं। हे पूर्ण असं मी हे आखून घेतलं आहे पेनाने 1.5 इंचाचं। आणि त्याच्यावर काय करायचं आहे, ह्या साईडला पण 1.5 इंच घ्यायचं आहे आणि ह्या साईडला पण 1.5 इंच घ्यायचं आहे। आणि हे 1.5 इंचाची ही पेनाने आखलेली जी रेषा आहे त्याच्यावर पूर्ण टिप मारत जायची आहे, पूर्ण टिप मारायची आहे त्याच्यावर। मी दाखवते। हे टिप मारून झाली ना की काय करायचं, हे बघा, हे असं त्याच्यावर थोडंसं पाव इंच पण नाही, थोडंसं असं कमी घ्यायचं अंतर, म्हणजे फिनिशिंग यायला पाहिजे। हे बघा, आता हे तुम्ही जी टिप मारणार आहात ना त्याच्यावर टिप मारलेली आहे ना तर त्याच्यावर हे व्यवस्थित बसतं। हे बघा, डिझाईन मस्त येते त्याला। हे बघा, ही अशी डिझाईन येते मस्त त्याला। हे आता हे झालं ह्या साईडचं करून, दोन्ही साईडला मी करून घेतलं आहे।
दोन्ही साईडचं. आता जॉईंट करायचं आहे. आता आपण हे काय करायचं, हे जोडून घ्यायचं आहे इथे. हे बघा, हा पॉईंट बरोबर इथे लावायचा आहे आणि हा इथे मारून घ्यायची टीप. अर्धा इंच एवढं अंतर ठेवायचं आहे हे. दोन टिपा मारून घ्यायच्या. ह्या टिपा मारून झाल्यात. आता काय करायचं आहे, हे बघा हा जो कोण आहे इथे, हे बघा ही शिलाई मारलेली टीप मारलेली आहे इथे, असं करून घ्यायचं आहे बरोबर. आणि हे बघा हा जो टीप मारलेली आहे ना आधी आपण हे कवर करताना ती आले तिथे, तर त्याच्यावरच मारून घ्यायचं आहे म्हणजे आकार चांगला येतो. दोन्ही साईडला करून घ्यायचं. हे बघा ही जी टीप मारली आहे ती आले तिथे, त्याच्यावरच मारून घ्यायची आहे. आपण ओपन करूया पिशवी. ही बघा छान अशी पिशवी शिवून तयार झालेली आहे. डब्यासाठी मस्त सोपी आहे शिवायला सुद्धा. तुम्ही सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.